नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रश्न विचारला जातोय, नागपूर कुणी पेटवलं? खरं तर महाराष्ट्र हे या देशामधलं एक सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र हे या देशामधलं पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. पण याच राज्याची सुसंस्कृत पुरोगामी ही ओळख आता पुसली जातेय का, असा विचार सगळ्यांच्या मनात यायला लागलाय. आणि त्याला कारण आहे नागपूरमध्ये काल घडलेली घटना. नागपूरमध्ये काल जे काही घडलं ते अवघ्या महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब आहे. कारण नागपूर हे महाराष्ट्रातलं मुंबई पुण्यानंतरचं तिसरं महत्त्वाचं शहर आणि या शहरामध्ये काल हिंसाचार उफाळला. खरं तर एकोपा जपणारं शहर अशी नागपूरची ओळख. पण काल मात्र नागपूरमध्ये एकमेकांच्या विरोधात थेट कुऱ्हाडी उभ्या केल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या शिलेदारांनी ज्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं, त्याच औरंगजेबावरून महाराष्ट्रामध्ये दंगली होत आहेत. एकमेकांची डोकी फोडली जात आहेत आणि दंगेखोरांची हिंमत इतकी वाढली आहे की महाराष्ट्राच्या पोलिसांवर हल्ला केला जातोय. तोंड लपवून नागपूर जाळणारे हे सगळे नेमके आहेत कोण? हा पेटलेला महाराष्ट्र नेमका कुणाला बघायचा आहे? महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करून नेमका कुणाला आनंद होणार आहे? या सगळ्या प्रश्नांचा करेक्ट कार्यक्रम आज करणार आहोत थेट नागपूरमधून. आणि त्यासाठी जाऊयात नागपूरमधले माझे सहकारी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे. प्रवीण, गेले 300 वर्षाचा इतिहास आहे नागपूरचा. पण नागपूरमध्ये अशा घटना यापूर्वी कधीही पाहिल्या नाही. आणि यापूर्वी पण छोट्या मोठ्या घटना 1-2 झाल्या, पण त्यावेळीच नागपूरकरांनी सर्व समाजातल्या पुढे येऊन त्या घटना थांबवल्या. आणि काल जी घटना झाली ती नागपूरकरांसाठी धक्कादायक होती. कारण की अशी घटना नागपुरात होणं अत्यंत धक्कादायक. कारण की सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे लोक नागपूरमध्ये आणि कॉस्मोपॉलिटन शहर असं हे नागपूर आहे. माझ्यासोबत काही पाहुणे आहेत, त्या पाहुण्यांना विचारूया. दत्ता शिर्के माझ्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा आहे. त्यांच्या घरासमोरच जवळपास 10 गाड्या फोडून टाकल्या आहे. दत्ता शिर्के गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या विरोधात लढतायत. मोठं सामाजिक कार्य आहे. पण या सामाजिक कार्यकर्त्याला काल रात्री त्याच्या घरासमोर हिंसा झाली आणि 10 गाड्या फोडून टाकल्या आणि एक गाडी यांच्या घरासमोर पेटवून टाकली. नागपूर 300 वर्षाच्या इतिहासात कालची जी घटना होती, काय तुमची भूमिका आहे? तुमच्या भावना व्यक्त करा सर्वात आधी. सर्वप्रथम तर कसं आहे की अशा ज्या घटना झालेल्या आहेत या चुकीच्या घटना आहे. अशी घटना आम्ही पूर्वी पण पाहिली नाही. दंगे झाले असेल, मोठ्या प्रमाणात झाले असेल, पण आमच्या गल्लीमध्ये येऊन अशा प्रमाणे हिंदूंच्याच घरांना टार्गेट करायचं, त्यांच्याच गाड्या फोडायच्या आणि त्यांच्याच गाड्या जाळायच्या आणि आई बहिणीच्या शिव्या द्यायच्या, बाहेर निकालो हम मार डालेंगे, अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या. हे चुकीचं आहे आणि हे वाईट आहे. हे असं जायला नको. कारण आमचे पण संबंध चांगले आहे आतापर्यंत सगळ्या सलोख्याने. म्हणजे मी त्या एरियामध्ये आमचं वास्तव्य 100 वर्षापूर्वीपासूनचं आहे. मी पण 50 वर्षापासून त्या एरियात राहतो. कधीही आमचे त्यांच्याशी भांडणं झाले नाही की वादावाद झाले नाही. मैत्रीपूर्ण संबंध असताना असं हे घडणं, हे कुठेतरी या मैत्रीला कुठेतरी तडा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महाल जो भाग आहे, हा महाल भागामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. आणि हिंदू मुस्लिम पॉप्युलेशन जर पाहिलं आपण तर 50% हिंदू आणि 50% मुस्लिम असे घरं आहेत. आणि हा विषय म्हणजे यापूर्वी नागपूरमध्ये महालात किती मुस्लिम राहतात आणि किती हिंदू राहतात ह्या प्रश्नाचं उत्तरही नागपूरकरांनी शोधलं नाही. आसिफ कुरेशी माझ्यासोबत आहेत. सर, काल पहिल्यांदा 300 वर्षात नागपूरमध्ये कोण कोणत्या धर्माचा हा प्रश्न विचारावा लागला. काय तुमची प्रतिक्रिया आहे? मी पण कधी बघितलं नाही असं की जे काही घटना घडली काल, हे निंदनीय घटना आहे. कारण आम्ही बाळपणापासून तिथंच राहतो, महाल एरियात राहतो आणि आतापर्यंत आम्ही कधी अशी घटना बघितली नाही. जे काही घटना घडलेली आहे ती निंदनीय आहे. आम्ही सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल सगळ्यांना बघितलं असेल, आम्ही लोकांच्या घरी गेलो आणि त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ही जी संस्कृती आहे नागपूरची आणि भाईचाराची संस्कृती आहे. आम्ही तिथं जे राहतो आता कधीपर्यंत आम्ही असं बघितलं नाही. शिर्के साहेब, तुम्ही आता त्यांना विचारलं, आम्ही तिथं समजून घालण्याचा प्रयत्न काल आम्ही केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता विश्व हिंदू परिषद आणि भाजपनं ज्या पद्धतीनं पहिले आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर ज्या पद्धतीनं आक्षेप झाले, ते आक्षेप वेळेत दूर झाले. काल दुपारपर्यंत सगळा विषय संपला होता. पण असं नेमकं काय झालं आपण विचारूया. श्रीकांत आगलावे आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते आहेत. तसं नेमकं काय झालं की दुपारी सगळं शांत झालं होतं. CP ऑफिसमध्येच काल दुपारी आपण आलो होतो आणि अचानक रात्री दगडफेक कुठून तरी आले. बाहेरचे कोणतरी लोक, टवाळखोर, माथे फिरू कोणी असावेत का?
निश्चितच हे जे आहे, जसं आता सगळं आसिफभाईंनी सांगितलं, आमच्या दत्ताजींनी सांगितलं की आम्ही भाईचाऱ्याने राहणारे आहे, पण ते बाहेरून आलेले आहे. बाहेरून येऊन यांनी हे सगळे दंगाखोरी होते, यांनी हा उपद्रव माजवला. हा बाहेरून आलेले लोक आहे, निश्चितच ते कट्टरपंथी होते, त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आणि याला शासन कुठेतरी त्याला चोख उत्तर देईल असं आम्हाला वाटतं आहे. या संपूर्ण याच्यामध्ये महिला आणि लहान मुलं जे आहे ते सगळ्यात जास्त सफर झालेले आहे. काल अनेक लहान मुलं जे ट्युशन क्लासेसला गेले होते ते घरी जेव्हा परत आले ऑटो रिक्षांनी, व्हॅननी, तर घाबरले होते. आणि लहान मुलांच्या मनावरही खूप वाईट संस्कार या सगळ्या स्थितीमुळे झाले आहे. आणि हल्लेखोर जे मुलं होते त्याच्यातही लहान मुलं खूप सारे होते. म्हणजे ज्या मुलांच्या मनामध्ये राग पेरला जातोय, विष पेरलं जातंय, ते सुद्धा अत्यंत घातक आहे. कारण की आता या वयात जर त्यांच्या मनात विष पेरलं गेलं तर मोठ्या होऊन ते विष आणखी उग्र होऊ शकतं. सविता पांडे आपल्यासोबत, त्यांना विचारूया. काय सांगाल तुम्ही? नागपूरमध्ये 350 वर्षाचा इतिहास आहे नागपूरचा, आणि कालच्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते म्हणून महिला आणि मुलींची सुरक्षा, जे काही ठिकाणी ऑटोवाल्यांना धमकावलं गेलं, काही मुली पळून घरी गेल्या, जवळ घर होतं, त्या आम्ही आता केस स्टडीज काही केल्या. काय वाटतं, महिला आणि मुली सगळ्यात जास्त सफर झाल्या यातून? मला असं वाटते की ही घटना निंदनीय आहे. नागपूरमध्ये मी पण एवढे वर्ष झाले समाजसेवा करते, पण मी अशी घटना कधीच पाहिली नाही. आणि थोडंफार होत असेल, पण त्यावर एवढी जबरदस्त प्रतिक्रिया पाहिली नाही. जे आंदोलन संपल्यानंतरही मला असं वाटतं थोडं प्री प्लॅनिंगच असेल हे. कारण महिलांना का बरं टार्गेट? महिला का? आणि महिला असते ते कोणत्याही समाजाची असो, आपण एक स्त्री म्हणूनच तिच्याकडे पाहतो. आणि मुली आहे आपल्या, मग त्या पण सेफ राहायला पाहिजे, या पण सेफ राहायला पाहिजे. सगळ्यांचे संबंध असे सलोख्याचे होते आणि कधी जातीयवाद आपल्या नागपूरमध्ये झाला नाही. तर मला एकच अपील आहे, जे म्हणजे महिलांना सुरक्षित ठेवा, मुलींना सुरक्षित ठेवा, आणि आपण सगळे सुरक्षित राहू याचा प्रयत्न करा. आणि शांतीचा संदेश मी जनतेला देते की शांततेने पार पाडा सगळ्या गोष्टी. आणि याच्यानंतर असं घटना होऊ नये आणि कधीच होऊ नये. कारण मुलांच्या मनावर परिणाम होतो, मुलींच्या मनावर परिणाम होतो, हे व्हायला नको. म्हणून पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की थोडं शांततेने, आणि त्यांनी ज्यांच्यासोबत हे झालं आहे त्यांना न्याय देऊनच हे प्रकरण संपवावं. सर, हे सांगा आसिफजी, काल ज्या ठिकाणी गाड्या पेटवल्या, 2 क्रेन पेटवल्या, काही कारा पेटवल्या, आम्ही तिथे गेलो, फायर ब्रिगेडचे लोक आले, आग विझवत होते, त्याचवेळी चौकातल्या मस्जिदीतून पाणी घेऊन त्या सगळ्यांना दिलं जात होतं. हा जो भाईचारा आहे नागपूरचा, म्हणजे यात धर्म कुठंच नव्हता काल. काही कोणत्या धर्माचे आहे, हल्लेखोर. आणि यापूर्वी सगळ्यांनी सांगितलं आहे की कोणत्याच अशा हल्ल्याला, द्वेषाला धर्म काही त्याला नसतो. त्यामुळे टवाळखोर लोक आणि हे जे लोक आले होते, हे कुठून आले होते याचा काही तुम्ही अंदाज? कारण की कोणी ओळखत नाही त्या लोकांना. आता आगलावे साहेबांनी सांगितलं तुम्हाला की कोण लोक होते, त्यांना पण माहीत नाही, मला पण नाही माहीत. कारण मी तिथं बाळपणापासून राहतो. आम्ही ओळखू शकतो ना माणसाला, कोण कुठं राहता, काय राहता. ते ऐकतच नव्हते, म्हणजे ते ऐकत नाही, म्हणजे आमचं ऐकत नाही, म्हणजे ते आमचे ओळखीचे नाही. तेच झालं ना. आम्ही त्यांना पण ओळखत नाही, कोण कुठून आले, काय आले, हे काही समजलं नाही. आम्हाला पण काही समजलं नाही. आम्ही तर घरी बसून होतो, प्रेयर करून आलो होतो, आम्हाला काही समजलं नाही. एवढा मोठा हे झाला काल, हे आश्चर्यचकित आहे. काही समजलं नाही कसं काय झाला. पण आगलावे साहेब, या ठिकाणी जवळपास 30 पोलीस आणि 3 मोठे अधिकारी, DCP लेवलचे अधिकारी, कुऱ्हाडीने एका हल्ला झाला, एकाचा पाय फ्रॅक्चर झाला आणि आणखी एका घटनेमध्ये जखमी झाले. त्यामुळे पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला होणं म्हणजे मॉरलवरती परिणाम होतो पोलिसांच्या. त्यामुळे पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना काय शिक्षा द्यावी असं तुम्हाला वाटतं? आम्ही जसं सांगितलं की बा असं जर कोणी दंगेखोर असेल आणि पोलीस अधिकारी जे IPS अधिकारी आहेत त्यांच्यावरसुद्धा हा जर हमला होत असेल तर त्यांना चिन्हित करून निश्चितच त्यांच्यावर कठोर कारवाई ही अशी झालीच पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बा UPमध्ये जी कारवाई होते त्याच्यामुळे जे सगळे दंगाखोरी असेल ते थांबतात. UPचं पॅटर्न आपल्या महाराष्ट्रातही लागू झालं पाहिजे अशी आम्ही. नाही, पण हे असताना कबरीचा विषय आताच का काढला असे टीका तुमच्यावर होते. जर औरंगजेबाची कबर ही 300 वर्ष जुनं प्रकरण आहे आणि ते आता उकरून काढणे, त्याच्यावरती नव्यानं वाद होणं, यावर तुम्ही परत हा विषय का घेता अशी तुमच्यावर टीका होते. याच्यावर तुमचं स्पष्टीकरण काय? भारतीय जनता पक्षाचं, भारतीय जनता पार्टीचं आंदोलन नाही आहे, हे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन आहे.
आणि त्यांनी केंद्रीय नेतृत्वाने जे ठरवलेलं असेल आंदोलन, त्या माध्यमातून इथे नागपुरात ते आंदोलन झालं. याला भारतीय जनता पार्टीचं कोणी कार्यकर्ता, कोणी पदाधिकारी उपस्थित नव्हता. पण ते जे विषय आहे की सगळ्यांना माहीत आहे की तो आपल्या इथला काही शासक नव्हता, आपल्या इथला काही तो असा चांगला राजा नव्हता की बा त्यांनी आपल्या इथे खूप चांगलं काम केलं असेल, हे निश्चितच नाही आहे. त्याच्यामुळे त्याची कबर इथे ठेवायची गरज नाही. पण त्या आर्कोलॉजीच्या यांनी किंवा त्या वास्तूच्या यांनी ती ठेवली आहे. पण ती आता आमच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणजे काही असं आहे की केंद्रीय नेतृत्वांनी जे निर्णय दिला, जे आदेश दिले असेल विश्व हिंदू परिषदेला, त्या माध्यमातून ते आंदोलन झालं. आसिफ भाई, तुम्हाला काय वाटतं, हे पॉलिटिकलीचे विषय वेळोवेळी घेतले जातात? हे सगळं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे. सगळ्यांना समजत आहे की पॉलिटिकल मोटिवेटेड आहे. काल दुपारी जी घटना घडलेली आहे ते चादर जी होती त्याच्यात ते कलम लिहिले होते, ते कुराण शरीफची काय आहे ते लिहिली होती. ती चादर ते जाळल्यामुळे लोकांमध्ये हे सगळं झालेलं आहे. पोलिसांनी त्यावेळी योग्य कारवाई करा. पोलिसांचं सगळं जर पोलिसांनी त्यावेळेस त्यांच्या समोर हे झालेलं, ही घटना घडलेली आहे, जर त्यावेळेस त्यांनी हे केलं असतं, त्यांना अटक केली असती, मला असं वाटत नाही की ही घटना घडलेली असती. या प्रकरणामध्ये हे जे सगळे प्रकरण उकरून काढले जातात वेळोवेळी, तुम्ही वकील आहात त्यामुळे 380 वर्ष झाले ते तो औरंगजेबला. आता ही घटना हे काढायला काय गरज आहे? पॉलिटिकली मोटिवेट नाही तर काय आहे? सगळ्यांना समजते. आता नागपुरात फिरतो आहे, महाल एरियातनं त्यांना सगळ्यांना माहीत आहे की पॉलिटिकल मोटिवेटेड झालेलं आहे म्हणून. ती घटना घडल्यामुळे सगळं घटना झालेली आहे. पण जी काही घटना घडलेली आहे ते सगळी निंदनीय आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपसात जसा आम्ही भाईचारात राहतो तसा राहावं, हेच आमची विनंती आहे. रत्ना शिर्केंना विचारूया. शिर्के साहेब, तुम्ही गडचिरोलीपासून सगळीकडे काम करता. हे राजकीय पक्ष वेळोवेळी असे जे विषय आणत असतात, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला, म्हणजे आज ज्या माणसाचं हातावर पोट आहे त्या माणसाची रोजी गेली, आज त्याच्या गाड्या जवळपास 1 कोटी रुपयाच्या तर गाड्याच जळल्या, नुकसान झालं, 2-3 क्रेन जळल्या. त्यामुळे या सर्वपक्षीय राजकीय नेते जेव्हा संप पुकारतात, बंद पुकारतात किंवा असे घोषणा करतात, काही विषय घेतात, तेव्हा सर्वसामान्यांचं नुकसान होतं. नुकसान म्हणजे याच्यात नुकसान होतं, पण राजकीय पक्ष त्यांच्या आंदोलनं करतात. ते आंदोलन केल्यानंतर ते असं सांगत नाही ना की लोकांच्या गाड्या पेटवा, लोकांच्या घरावर जा, लोकांच्या आया बहिणींना शिव्या द्या, त्यांच्या गल्लीमध्ये चाकू छुरे घेऊन जा, असं कुठेच सांगितलं नाही. आंदोलन त्यांचंही झालं, त्याच्यानंतर त्यांनी प्रोटेस्ट केलं, सगळ्याच गोष्टी झाल्या. मग त्याच्यानंतर हे कोण भडकवतं आहे की बा यांच्या घरावर जा, हमले करा? माझ्यासमोर मी स्वतः पाहिलेलं आहे, गोटा मारला, पोलीसकर्मी जखमी झाल्या. माझ्यासमोर ACP मोरे ज्या होत्या त्या जखमी झालेल्या होत्या. त्यांना कोणी पट्टी बांधली असेल तर आमच्या तिथे ज्यांच्या घरचं गाडी जळली, ज्यांच्या घरी आजीबाई त्या जळल्याच्या याच्या स्थितीमध्ये त्या लोकांनी पट्टी बांधलेली आहे तिथे. मग हे काय? हे कोणी शिकवत नाही. मग हे कोण शिकवलं जातं की अशा पद्धतीने? याच्यामध्ये एक थेअरी असं पण सांगतायत, गृहराज्यमंत्री असं म्हणताय योगेश कदम, की अर्बन नक्सल वगैरेचं पण याच्यात हे आहे. आणि काही साधू लोक असतात का की जे अशा पद्धतीच्या संधी शोधत असतात आणि हिंसाचार काही पेरला जातो, अशा काही अँगलनी काही याच्यामध्ये काही वाटतं की तुम्हाला काही मुद्दामून हे असं हिंसाचार केला गेला आहे? ते तर राहतात असे हे जे मुद्दे करून अशा प्रकारचं अर्बन नक्षलचं कामच आहे. पण अर्बन नक्षल म्हणत असेल म्हणून इथचे जे लोक आहे प्रॉपर, माझ्याकडे जे आय कार्ड्स मिळालेले तर मोमीनपुरातले आहे, हसनबागमधले आहे. मग त्या लोकांना कसं, ते कसे प्रेरित होतात? त्यांचे जे कोणी मोठे लोक असेल त्यांनी त्यांना समजावलं पाहिजे ना की असं करायला नको म्हणून. हा हिंसाचार करणं योग्य नाही, हा कुठेच नाही, कोणत्याच धर्माचा नाही, कोणत्याच माणसाला असं हिंसाचाराने ग्रासित होणं. आणि तुम्ही जो प्रश्न म्हटला की रोजी धंदे सगळ्यांचेच आहे, सगळ्यांचे पोटं त्याच्यावर असतं. मग याच्यामध्ये नुकसान काय होतं? सर्वसामान्य माणूस भरडला जातो, आहे की नाही? आमचा काही दोष नसताना मग आमच्या गल्लीमधल्या आमच्या घरापच्या गाड्या जाळल्या, लोक झाले, सपोर्ट झाले, हे कुठे होतं? तर हे जे आहे हे कुठेतरी आपल्यालाही कळायला पाहिजे की आपण कोणाच्या म्हणण्यानुसार हे करतो आहे, कोणाच्या म्हणण्यानुसार या सगळ्या वागणूक होत आहे, हे थांबवायला पाहिजे, आपल्यालाही समजलं पाहिजे. आसिफ भाई, एक प्रश्न असा उपस्थित होतो की जे लोक हल्लेखोर होत आहे त्यातले एका ठिकाणी, एका गल्लीमध्ये मी ज्या ठिकाणी स्टोरी करायला गेलो होतो, मॉरिस कॉलेज, ओल्ड मॉरिस कॉलेजच्या मागचा जो भाग आहे त्या भागामध्ये 8वी-9वीतले मुलं दगड घेऊन आले, पेट्रोल बॉम्ब घेऊन आले. आणि ते मुलं अशा कामात का लागत आहेत आणि त्या मुलांना त्या कामातून बाहेर काढण्यासाठी, ते कुठचेही असो, आपण थोड्या वेळासाठी विचार करू ते बाहेरून आले असतील, पण ते मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात, सर्व समाजातले असे काही पद्धतीचे मुलं असतात जे वाट भरकटतात. अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण समाज म्हणून, एक समाज म्हणून काय करणार आहोत?
नाही त्यांना एज्युकेट करावं लागेल. आणखीन काय करायचं त्यांना एज्युकेट करावं लागेल. जे काही त्यांना जे शिकवणी दिलेले आहे ते बरोबर नाही, हे निंदनीय आहे. जे काही घडलेलं आहे निंदनीय आहे. ते असामाजिक तत्त्व कुठून आले, काय आले आम्हाला काही माहीत नाही. आम्ही तिथं राहणार आहे. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, आम्ही तिथं आम्हाला माहीतच नाही कोण कुठून आलं आणि कुठले मुलं आहेत ते, नागपूरले आहे का बाहेरचे आहे, कुठं राहणार आहे आम्हाला काही माहीतच नाही. सर हाच प्रश्न तुम्हाला आहे. तुमच्याही सोबत शेकडो कार्यकर्ते काम करतात, शेकडो मुलं काम करतात, काही पार्ट टाईम काम करतात, काही फुल टाईम काम करतात. तुमच्यासारख्या लोकांनी आयुष्य दिलेलं आहे या कामासाठी. तुमच्याही प्रवाहातले काही तरुण हे त्यांची माती फिरू नये, त्यांना अशा पद्धतीने त्यांच्या हृदयामध्ये विष पेरलं जाऊ नये, यासाठी तुम्ही पण काय प्रयत्न करणार आहात की अशा पद्धतीनं जे आंदोलन करायचं आहे ते संविधानिक मार्गानंच केलं पाहिजे, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही पंथाच्या, कोणत्याही जातीच्या माणसाच्या भावना दुखावता कामा नये. आणि त्या दिवशी तुम्ही मान्य करता का भावना दुखावल्या गेल्या असेल त्यासाठी काही तुम्ही खेद व्यक्त करता का? नाही, भावनाचा प्रश्न नव्हता. ते पूर्ण देशभरात ते आंदोलन चालू होतं की ते आंदोलन करत असताना ते आंदोलन नंतर शांतही झालं होतं. ते सगळं समजही दिली होती. पण ते रात्री उपद्रवीने हे सगळं केल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आमच्या इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हे सामाजिक जाण ठेवून आम्ही नेहमी समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम या अशा सगळ्या भरकटलेल्या लोकांना करत असतो. निश्चितच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हे राष्ट्रप्रेरितच संघटन आहे. हे राष्ट्रहितासाठीच काम करणारं संघटन आहे. त्याच्यामुळे जे काही आपले कार्यकर्ता राहते त्यांचं राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित जागृत करण्याचं काम सगळं भारतीय जनता पार्टी असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल या माध्यमातून होत असते. सर या संपूर्ण प्रकरणामध्ये काही लोकांची नावं गोवली गेली आहे का? काही लोकांचं फ्युचर हे काही धोक्यात येऊ असं काही तुमचा आरोप आहे का की सगळे जेवढेही पकडलेले लोक आहेत ते पोलिसांनी बरोबर शोधून आणले? नाही, काही इन्नोसंट लोक आहेत त्यांच्या घरून ते कोणी नमाजाला गेले होते, तिथून परत येताना ते घरात जात होते. त्यांना असं वाटलं की हे पण त्याच्यात सामील असेल. पण असं काही नाही. काही इन्नोसंट लोक आहेत त्याच्यात, त्यांना अननेसेसरी अरेस्ट केलेलं आहे. सर या संपूर्ण प्रकरणामध्ये दंगलीसारख्या जेव्हा घटना घडतात तेव्हा दोन्ही समाजातले काही लोक म्हणजे पोलिसांची ही काय थेरी असते माहीत नाही, दोन्ही समाजातले काही म्हणजे इकडचे काही पोरं पकडतात, इकडचे पकडतात. तुमचा काय असा आरोप आहे का काही इनोसेंट तुमच्या इकडचे काही मुलांना पकडलं आहे का? नाही, आम्ही दंगल केलीच नाही. त्याच्यामुळे आमचं पकडण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांनी दंगल केली, ज्यांना पोलिसांनी चिन्हित केलं त्यांनाच ते पकडेल. ज्यांनी दंगलीत जे सहभागी होते त्यांना 100% पकडलं पाहिजे. 100% त्यांच्यावर कडक कारवाई, दंडनीय कारवाई झाली पाहिजे. ते कोणत्याही समाजाचे असो, कोणत्याही समाजाचे असो. बरं, या संपूर्ण प्रकरणामध्ये नागपूर, महाराष्ट्र शांत राहावं यासाठी सर्व समाजातले, सर्व स्तरातले, सर्व क्षेत्रातले नागरिक एकत्र येऊन आगामी काळामध्ये काही एका मंचावर, एका टेबलवर येऊन काही आवाहन करणार आहात का? निश्चितच नागपूर हे शांतप्रिय शहर आहे आणि तुम्हीच सांगितलं की 300 वर्षाचा इतिहास आहे की नागपुरात कधी अशा दंगली झाल्या नाही. भविष्यात पण या दंगली होऊ नये यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी समोर येऊन याच्यासाठी सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी आपापल्या समाजाचं जे काही नेतृत्व करणारे लोक आहे त्यांना याची समज देऊन त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की हे आपल्यासाठी योग्य नाही. आज ज्यांचे घरं जायले त्यांचा कुठेतरी राग त्या समाजावर राहते आणि तो कुठेतरी मग समोर निघते. पण असं जर जळलंच नसतं, एखादी गाडीच जायली नसते, एखादी गाडी पण जायली तर तो गाडीच्या भरोश्यावर त्याचं काही पोटपाणी असेल, आज त्याच्या एखादी वस्तू कोणती नुकसान झालं आणि ते असं सहज झालं नुकसान, त्याच्या डोळ्यात देखत झालं, हे पाहत असताना तो ज्याचं नुकसान होते त्याच्या मनामध्ये निश्चितच त्या समाजाबद्दल राग असतो आणि मग तो राग कुठेतरी तो निघतो. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा प्रयत्न असा राहिला पाहिजे की आम्ही सर्वजण सर्व समाजाचे लोक समोर येऊन या दंगली किंवा हे आता कुठेही होणार नाही याची सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. पांडे मॅडम, तुम्हाला एक प्रश्न असा आहे, सोशल मीडियाचं सगळं जग आहे इथे, साता समुद्र पार काही गोष्ट जर झाली तरी त्याचे व्हिडिओ इकडे येतात, मग इकडचे लोक ते मॉर्फ कडून किंवा ते व्हिडिओ नागपूरचे म्हणून चालवतात. त्यामुळे या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम होतं. त्यामुळे सोशल मीडिया वगैरे हे सगळं युग आहे, तंत्र आहे. या तंत्रामुळे दोन समाजामध्ये तेढ जे आहे ते वाढत चाललेली आहे. हो, हे खरं आहे. दोन समाजामध्ये सोशल मीडियामुळे जास्त वाद होतात, कारण ते एडिट आहे किंवा काही एवढा अवेअरनेस सोशल मीडियावर सगळ्यांचा नाही.
त्यामुळे ते होतं, ते खरंच वाटतं माणसाला. कधी कधी तो फेक पण राहतो तो व्हिडिओ, त्याच्यामुळे असं होत आहे. कारण ज्यांना अवेअरनेस नाही सोशल मीडियाचा ते समजून जातात की हे खरं आहे, पण त्यांनी असं खरं समजू नये, त्याची हे केली पाहिजे, छाननी केली पाहिजे की खरोखर बरोबर आहे किंवा हे चुकीचं आहे किंवा समाजात चुकीचा संदेश पसरवतात. तर त्यांनी ते करूनच मग नंतर रिॲक्शन. पण काल जे झालं ते फक्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी आंदोलनच केलं होतं. त्यांनी त्याला रिप्लाय असा नाही दिला की ज्यांनी जो रिप्लाय सायंकाळचा होता की महिलांना नाही पाहिलं आणि मुलींना पण नाही पाहिलं, कोणाच्या घरात घुसले, हे आतंकवाद असं म्हणू शकतो याला. धन्यवाद. आपण पाहू शकतो या ठिकाणी कविता की ज्या पद्धतीनं 30 पोलीस जखमी झाले आहे आणि जवळ 50 वरती जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि आता या प्रकरणी आरोप प्रत्यारोप जे आहे ते स्थानिक लेवलवर होत आहे. पण नागपूर हे असं शहर आहे की या आपल्या ठिकाणी चर्चेमध्येही सगळ्यांनी मान्य केलं की दंगलखोर कोणी असो, ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, त्याच्या कारवाई झाली पाहिजे. ओव्हर टू यू. निश्चित आहे प्रवीण की कोणत्या शहराला असं वाटतं की आपल्या शहराची ही ओळख बाहेर जावी, कोणत्या शहराला असं वाटतं की आपलं शहर अशांत असावं, कोणत्या शहराला असं वाटतं की आपल्या शहरातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडावं, कुणालाही वाटत नाही. नागपूर त्याला अपवाद नाहीये. गेली अनेक वर्ष नागपूरकरांनी आपल्या शहरामध्ये आनंदाचं, सौहार्दाचं वातावरण पाहिलं, पण त्याच नागपूरमधली कालची जी दृश्य होती ती नागपूरकरांचीच काय, अख्ख्या महाराष्ट्राचं मन विचलित करणारी होती. अपेक्षा हीच करूयात की नागपूरमध्ये काल जे घडलं त्याची पुनरावृत्ती होणार नाही, आणि ती जर व्हायची नसेल तर नागपूरमधले राजकीय नेते, नागपूरमधली प्रशासकीय व्यवस्था त्यासाठी योग्य ती काळजी घेईल, योग्य ती पावलं उचलेल. प्रवीण, खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल, नागपूरकरांची जी मतं आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल.